केवळ ब्रँड नाही तर फळाची कुंडली. सफरचंदावरील कोडचा असा करा उलगडा. सफरचंदामागचं काळं सत्य. खरेदी करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण सर्वजण फळं खरेदी करताना ती दिसायला कशी आहेत यावर जातो? पण तुम्ही कधी विचार केलाय का की सफरचंदावर लावलेले ते छोटे स्टिकर्स आपल्याला ओरडून काहीतरी सांगत असतात? ते कोड म्हणजे उत्पादकाने आपल्याला दिलेला एक गुप्त संदेश असतो. जर तुम्हाला या कोडचा अर्थ माहीत नसेल तर तुम्ही नकळतपणे रसायनांनी भरलेलं फळ आपल्या घरी घेऊन जात आहात. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण या स्टिकर्स मागचं पूर्ण विज्ञान समजून घेणार आहोत. या कोड्सना PLU कोड म्हणतात. याची सुरुवात 1990 पासून झाली असून जगभरातील फळांच्या व्यापारात सुसूत्रता आणण्यासाठी याचा वापर केला जातो. A ने सुरू होणारा 5 अंकी कोड ऑर्गॅनिक. हे फळ पूर्णपणे नैसर्गिक खते म्हणजेच शेणखत कंपोस्ट वापरून पिकवले आहे. यात कोणतेही कृत्रिम कीटकनाशके वापरलेली नाहीत. फायदा: हे आरोग्यासाठी 100% सुरक्षित आणि पोषक असते. जरी हे थोडे महाग असले तरी ते औषधाचा खर्च वाचवते. 8 ने सुरू होणारा 5 अंकी कोड GMO. म्हणजेच या फळाच्या बियाणांमध्ये प्रयोगशाळेत बदल करण्यात आले आहेत जेणेकरून ते फळ मोठे दिसेल किंवा त्यावर कीड पडणार नाही. वस्तुस्थिती: अनेक देशांमध्ये यावर वाद सुरू आहेत. कारण निसर्गाशी छेडछाड केलेली ही फळे भविष्यात मानवी शरीरावर काय परिणाम करतील यावर अद्याप पूर्ण संशोधन झालेले नाही. 3 किंवा 4 ने सुरू होणारा 4 अंकी कोड. हे फळ पारंपरिक पद्धतीने पिकवले आहे, ज्याचा अर्थ असा की यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा भरपूर वापर झाला आहे. सावधानता: अशी फळे स्वस्त असतात पण त्यावरील रासायनिक अवशेष धुवून काढणे कठीण असते. 4. मेणाचा थर. सफरचंद तोडल्यानंतर ते जास्त काळ ताजे राहावे आणि प्रवासात खराब होऊ नये म्हणून त्यावर वॅक्स कोटिंग केले जाते. नैसर्गिक मेण. सफरचंद स्वतःहून एक नैसर्गिक मेणाचा थर तयार करते. कृत्रिम मेण. व्यापारी अनेकदा शेलॅक किंवा कार्नोबा वॅक्सचा वापर करतात. हे मेण फळाचा ओलावा टिकवून ठेवते आणि त्याला आरशासारखी चमक देते. कसे ओळखावे? सफरचंदावर नखाने हलके खरवडल्यास पांढरी पावडर निघते. ते मेण असते. हे मेण पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकते. 5. ग्राहकांसाठी विशेष टिप. डिंकाचा प्रश्न. स्टिकर चिकटवण्यासाठी जो डिंक वापरला जातो तो फूड ग्रेड असावा लागतो. पण तरीही स्टिकर काढलेली जागा कापून टाकणे किंवा नीट घासून धुणे हिताचे ठरते. स्वच्छता महत्त्वाची आहे. फळे कोमट पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा टाकून धुवावीत, ज्यामुळे 80 ते 90% कीटकनाशके आणि मेण निघून जाते. मित्रांनो, माहिती हीच खरी शक्ती आहे. टँगडे एज्युकेशनचा उद्देश तुम्हाला केवळ शिक्षित करणे नाही तर तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हा सुद्धा आहे. पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर सफरचंद उलटं करून त्यावरचा कोड नक्की तपासा. 9 नंबरचा कोड असेल तरच ते खऱ्या अर्थाने हेल्दी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद.